नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज काळे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, आज 28 तारखेपासून अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर खूप असे मोठे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. परंतु ह्या पावसाळी वातावरणाचा परिणाम हा जास्त करून वारेचा वेग हा जास्त असल्यामुळे ढगाची निर्मिती खूप होते. पण त्या वाऱ्याच्या खूप मोठ्या प्रभावामुळे हे ढग आहेत ती अरबी समुद्रामधून तसेच बंगालच्या उपसागराकडे निघून जात आहेत आणि त्या वाऱ्याच्या दिशेच्या प्रभावामुळे महाराष्ट्रावर आणि देशात खूप असे ढग निर्मिती तयार झालेली आहे. फक्त ह्याचा प्रभाव हा मुंबई, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी पाऊस पडण्यास अनुकूल असा वातावरण तयार आहे. आणि तसे इकडे पाहिलं तर नागपूर, विदर्भ साईडला या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि पालघरला रेड झोनचा अंदाज या एशियन मॉडेल दाखवत आहे. तसेच नागपूरला देखील रेड झोनचा इशारा देत आहे. तर आपण पाहत आहात विदर्भ साईडला जे बंगालचा उपसागर याकून जे वारे येते ते विदर्भ साईडनी या साईडनी ते ढग निर्मिती विदर्भाकडे येत आहे. त्यामुळे विदर्भात यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर तसेच इकडे पाहिलं तर मुत्तूरपूर या ठिकाणी एकदम जोरदार असा ढगाळ वातावरण आणि पावसाचा इशारा एशियन मॉडेल देत आहे. तर यवतमाळ, नागपूरला देखील रेड झोनचा इशारा या मॉडेलने दिला आहे. वर्धा या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज एशियन मॉडेल देत आहे. आष्टी, मोर्शी या ठिकाणी देखील एकदम जोरदार असे ढगाची निर्मिती खूप या विदर्भ साईडला होत आहे आणि या ठिकाणी पावसास अनुकूल असे वातावरण तयार आहे. आणि इथे पाऊस कमीत कमी 5 ते 10 मिली पडण्याचा अंदाज रोज 4 ते 5-10 मिली पर्यंत पाऊस येणाऱ्या 4-5 दिवसात पडणार आहे. 2-4 दिवस पडणार आहे. तसे इकडे पाहिलं असता आपण मुंबई साईडला देखील वातावरण हे एकदम खूप ढगाळ आणि एकदम पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. आपण या एशियन मॉडेल मध्ये पाहू शकता. तसेच पाहिलं असता मुंबई, रत्नागिरी, पालघर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी एकदम खूप असे मोठे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे. बंगालच्या अरबी समुद्रामध्ये त्यामुळे रत्नागिरी, चिपळूण, गोकर्ण, मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी एकदम खूप असे पावसाचे वातावरण आहे आणि त्या ठिकाणी पाऊस हा जोरात पडण्याचा अंदाज आहे. मुंबई या ठिकाणी रेड झोन असा इशारा या एशियन मॉडेलने दिला आहे. 5 दिवसात फक्त मुंबई, नाशिक, सुरत, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच जळगाव, नंदुरबार, अकोला, विदर्भ साईड तसेच नांदेड, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या एशियन मॉडेलने येणाऱ्या 5 दिवसांमध्ये दिला आहे. पाहिलं असता 28 तारखेला जळगाव, अकोला, संभाजीनगर या ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे आणि मुंबई, सुरत, रत्नागिरी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आहे. पाहिलं असता विदर्भ साईडला नागपूर, अकोला या ठिकाणी 28 तारखेला. पण तो शेतकरी मित्र तसं आपण पाहतात एशियन मॉडेल तर 29 तारखेला विदर्भ साईडला थोडंफार पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. पण जास्त करून 30 तारखेला पावसाचा अंदाज हा विदर्भ साईड आणि काही इतर जिल्ह्यांमध्ये पाहिला असता जळगाव, संभाजीनगर, बीड या ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी होण्याचा अंदाज या मॉडेल देत आहे. सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर तसेच पाहिला असता धाराशिव, अक्कलकोट, जळगाव, संभाजीनगर, बीड, लातूर या ठिकाणी देखील 29-30 तारखेला पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. आणि परंतु शेतकरी मित्र ह्या सरी जरी पडणार असल्या तरी जास्त काही मोठ्या सरी पडणार नाही. आता हा पावसाचा वाऱ्याचा वेग हा विरोधी दिशेने असल्यामुळे तरी पण येणाऱ्या 6 तारखेला पाऊस हा चांगला पडण्याचे संकेत एशियन मॉडेल देत आहे. आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला
सबस्क्राईब लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.